आज जो काही आपला वारकरी संप्रदाय आहे त्या सर्वांमध्ये नारायण महाराजांचं सर्वात मोठं योगदान आपल्याला पाहता येईल. आज जो काही पंढरीच्या वाटेवरती जो वारकरी आपल्याला दिसतो, जवळ-जवळ 30 ते 40 लाख संख्येने हा वारकरी हे सगळे वारकरी येतात. अत्यंत तळमळीने पंढरीच्या वाटेवरती चालतात. पालखी सोहळ्याच्या माध्यमातून जवळ-जवळ आज 150 पालखी सोहळ्यांची संख्या आहे. छोटे-मोठे सगळेच. मुख्य आपली 7 पालखी सोहळे तर आहेच. पण हे सगळे पालखी सोहळे आपल्या वारीच्या वाटेवरती दिसतात. तर त्याच्या मागं जी मूळ संकल्पना आहे ती आपल्या तपोनिधी नारायण महाराजांची आहे. संत नारायण महाराजांनी ज्येष्ठ वद्य सप्तमी 1685 मध्ये जो काही पालखी सोहळा सुरू केला. मग देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायच्या, आळंदीला यायचं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या, त्या दोन्ही एका पालखीमध्ये ठेवायच्या आणि त्यावेळेसपासूनच आपल्या वारकरी संप्रदायाला ते भजन प्राप्त झालं. ज्ञानोबा तुकोबराय, ज्ञानोबा तुकाराम हे भजन प्राप्त झालं आणि त्यावेळेसपासून ते आतापर्यंत हा पालखी सोहळा अविरतपणे चालू आहे. जवळजवळ 340 वर्ष आपल्या पालखी सोहळ्याला झालेला आहे. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे नेमकं काय? वारीचा इतिहास काय आहे? असं वारी म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या देवतेला पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी जाणे. मग खंडोबाची वारी आहे, तुळजाभवानीची वारी आहे, तशीच पंढरीची वारी आहे. आपल्या महाराष्ट्राला ही वारीची परंपरा ही पूर्वपार भेटलेली आहे. पुन्हा पुन्हा त्या देवतेला भेटीसाठी जाणं यासाठी ही वारी प्रसिद्ध आहे. यामध्ये पंढरीची वारी ही अत्यंत प्रसिद्ध म्हणता येईल. अनेक संतांनी पंढरीची वारीचा जागर केलेला आहे. अनेक संतांनी पंढरीच्या वाटेवरती चाललेले आहेत आणि त्यामुळं ही पंढरीची वारी ही सर्वत्र संपूर्ण विश्वामध्ये ही प्रसिद्ध पावली आणि त्यामुळं ही वारी मग तशी एकादशीच्या पर्वावरती मग कृष्ण पक्ष आसन, शुक्ल पक्ष आसन त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जाणं ही अशी वारीची परंपरा ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस साधारण ती आपण ज्यावेळेस नामदेव यांच्या अभंगातनं कथेतनं भगवान महादेव हे आपल्या पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत. ज्यावेळेस भगवान महादेव हे पंढरपूरला आले आणि त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला आता समजना की भगवंताला मी आसन कोणतं देऊ आणि त्यावेळेस स्वतः आपल्या मस्तकावरती भगवान महादेवाला पांडुरंग परमात्म्याने धारण केलेलं आहे आणि त्यावेळेस भगवान महाविष्णू आणि भगवान महादेव हे एकरूप झालेले आहेत. हरिहरा भेद करुणे हे वाद जगद्गुरू तुकोबराय म्हणतात की हर आणि हरी म्हणजे भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू हे एकच आहेत, एकच स्वरूप आहे हे आपल्याला ह्या महादेवांच्या पहिल्या वारीतनं आपल्याला प्रत्यास येतं आणि तीच वारी पुढे जाऊन आपल्या जवळ हजारो वर्षापूर्वी ही वारीची परंपरा चालू झालेली आहे. त्याचा आपल्याला काही ठराविक कालखंड सांगता येत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांच्याच आजोबांनी ती वारी चालवलेली आहे, पंजोबांनी ती वारी चालवलेली आहे. तुकोबराय यांच्या मूळ पुरुष विश्वंभर महाराजांनी त्यांच्याही वाडवडिलांनी ती वारी चालवलेली आहे. त्यामुळे ही वारीची परंपरा नाही म्हटलं तरी म्हणजे जगद्गुरू शंकराचार्यांनी ज्यावेळेस महायोगपीठी तटे भीमरथ्या हे जे काही पांडुरंग अष्टक म्हटलेलं आहे ते सुद्धा जवळजवळ 1500 वर्ष जुनं आहे. म्हणजे ह्यावेळेस आपल्याला समजून येतं की साधारण 1,500 ते 2,000 वर्ष जुनी वारीचा आपल्याला दाखला भेटतो की बाबा वारी चालू आहे. त्याच्याही पूर्वीपासून पंढरीची वारी ही चालू असेल असं आपल्याला समजतं. त्यामुळं ही हजारो वर्षाची ही जी काही परंपरा आहे ती संतांनी त्याला उजाळा देत ती आपल्यापर्यंत पोहोचवते. थोडक्यात जर सांगायचं झालं तुकोबराय म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. मी जाईन तर ते कुठं तर पंढरपूरलाच जाईन. मी पंढरीचीच वारी करेन, अन्य कुठं जाणार नाही असा निश्चयाने तुकोबराय आपल्या अभंगामध्ये सांगतात. वारीचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व काय आहे? वारीचं सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही पद्धतीने आपल्याला पाहता येईल. एक व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आणि एक सामाजिकदृष्ट्या सुद्धा. ज्यावेळेस आपण वारीमध्ये चालतो सामाजिकदृष्ट्या आपण त्यावेळेस सर्वजण एका वाटेवरती पंढरपूरला एका ध्येयाने जात असतो की पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि त्या दर्शनासाठी जात असताना सगळे वारकरी भाविक भक्त हे या पंढरीच्या वाटेवरती एकत्र येतात. त्याच्यामध्ये काही ज्ञानी असतील, काही पंडित असतील, काही अज्ञानी असतील, काही मूढ असतील, सगळ्या प्रकारची लोक एकाच वाटेवरती चालतात आणि नवे तर सगळ्यांचा पोशाख सुद्धा एकच असतो. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नसतो. एवढंच नाही तर प्रत्येकजण एकामेकांना ज्यावेळेस संबोधित करत असतो त्यावेळेस तो माऊली या शब्दाने करतो. त्यामुळं किती मोठा असला तरी त्याला तो माऊली म्हणतो, किती लहान असला तरी माऊली म्हणतो. माता आसन म्हणजे स्त्री आसन, पुरुष आसन कोणी असलं तरी त्यांना ते माऊली म्हणून संबोधतात. त्यामुळं साहजिकच एक समानतेचं ऐक्याचं वातावरण आपल्या समाजामध्ये निर्माण होतं आणि साहजिकच सगळा तरुण वर्ग आसन सगळे भाविक भक्त हे त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यामुळं सामाजिकरित्या सर्वजण एक होऊन जातात त्या वारीच्या वाटेवरती आणि लाखोंच्या संख्येने ज्यावेळेस हे भाविक भक्त पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातात त्यावेळेस सगळे वारकरी म्हणून अभिमानाने त्या वारीमध्ये चालत असतात. हा सामाजिक आणि व्यावहारिक जर झाला तर जे काय अनेक बघा प्रत्येक दिंडीमध्ये भोजनाची व्यवस्था असन, त्याच्यामध्ये
आचार्य असतील, त्याच्यामध्ये जे काही मंडपवाले असतील, व्यवस्था करणारे असतील, त्याच्यामध्ये काही ना काही व्यावसायिक असतील. जसे अनेक यात्रा जत्रांना जसे मेळे लागतात तसे प्रत्येक गावामध्ये गेले की मेळे लागतात. म्हणजे अनेक व्यावसायिक लोकसुद्धा त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे हे सगळ्या व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा अनेक हजारो कोटीची उलाढाल वारीच्या निमित्ताने होत असते. आणि आपल्या भारतामध्ये आपण पहिल्यापासून पाहतो की आपण कॉटनचे, खादीचे कपडे वापरणं आपण परंपरा आहे किंवा वापरत आलेलो आहे. त्यामुळं वारकरी पोशाख असल्यामुळं त्याच्यामध्ये कॉटनच्या कपड्याला खूप प्राधान्य आहे. धोतराला, टोपीला, कुर्त्याला महत्त्व आहे. त्यामुळं अनेक जे काही नवीन वारकरी आहेत ते सुद्धा तो पोशाख घेण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि आपले जे काही शेतकरी आहेत त्यांचा त्या ठिकाणी कापूस म्हणा, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये एक लाभ भेटतो एक व्यावसायिकरित्या. म्हणजे एक व्यावसायिकरित्या एवढं सगळ्या उलाढाल त्यावेळेस होत असते. जे व्यावसायिकरित्या आणि सामाजिकरित्या दोन्ही दृष्टीने आपल्याला वारीचा फायदा होईल. वारकऱ्यांच्या पोशाखातून कोणते विचार प्रतिपादित होतात? वारकऱ्यांच्या पोशाखातनं जर आपण पाहिलं तर पांढरा पोशाख असल्यामुळं हा वैराग्याचा प्रधान आहे. आणि वैराग्यप्रधान पोशाख असल्यामुळं आपली भक्ती परंपरा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सोनं नाणं किंवा अन्य कोणत्या माळी, अन्य कोणते धागेदोरे याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाही. याच्यामध्ये वारकरी पोशाख हा पांडुरंग परमात्म्यासाठी परिधान केलेला आहे. पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. आम्ही फक्त आणि फक्त तुमचे आहोत, नवे नवे. हा वारकरी स्वावलंबी आहे. हा वारकरी कुणावरती डिपेंड नाही, कुणावरती अवलंबून नाही. हा स्वावलंबी असल्यामुळं तो सर्व काही गोष्टी आहे तो स्वतः करतो. मग आपल्या वैयक्तिक साधनेपासून मग सकाळचा काकडा आसन, भजन आसन, कीर्तन आसन, जागर आसन ह्या गोष्टी तर तो पाडतो. पण त्याचबरोबर तो या आपल्या व्यावहारिक दृष्टीतल्याही गोष्टी पार पाडत असतो. अशा पद्धतीने जर हा वारकरी जर आपण पाहिला तर तो सामूहिकरित्या सुद्धा भक्ती करतो आणि वैयक्तिकरित्याही भक्ती करतो. वारकऱ्याची दिनचर्या काय असते? वारकऱ्याची दिनचर्या आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस वारकरी हा सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी त्याच्या प्रातःविधी सगळा झाल्यानंतरून तो काकडा करतो. काकडा झाल्यानंतरून त्याचे देवपूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि देवपूजा झाल्यानंतरून जो काही त्यांनी नित्यनियम ठरवलेला आहे, गाथा ज्ञानेश्वरीतील काही विशिष्ट ओव्या वाचनासन नित्यनियमाने काही ना काही अभंग वाचनासन तो त्याचं वाचन करतो. त्यानंतरून त्याचबरोबर तो काही पाठ करणासन, पाठांतर आसन तेही तो करतो. त्याच्यानंतरून जो काही दुपारचा तो काही त्याचा व्यवसायाचा आसन किंवा त्याचा जो काही वैयक्तिक जे काही काम आसन तेही तो पार पाडतो. ते झाल्यानंतरून सायंकाळच्या वेळेला 6च्या दरम्यान तो हरिपाठ करतो. हरिपाठ झाल्यानंतरून कीर्तनासन तर कीर्तनामध्ये आणि नंतरून भजन आसन किंवा त्याच्यानंतरून रात्रीच्या वेळेस जागर आसन अशा जागर, कीर्तन, भजन, काकडा या प्रत्येक गोष्टीमध्ये तो सहभागी होतो. वारीच्या वाटेवरती तर ह्या सर्व गोष्टी चालतात. पण वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस तो एकटा असतो त्यावेळेस सुद्धा तो या गोष्टी आपल्या नियमाने पार पाडत असतो. अनेक सप्त्यामध्ये, अनेक उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने आणि मोठ्या समूहाने हे सगळे एकत्र येऊन सगळे वारकरी पार पाडतात. संत ज्ञानदेव महाराजांना आद्य फडकरी म्हटले जाते. तरी फड म्हणजे काय आणि फड परंपरा काय आणि फडाची शिस्त कशी असते? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी फड परंपरा ही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत विशेष आहे. जसं आपण पाहतो प्रत्येक संस्था, संघटना वेगवेगळ्या ज्या काही आज पाहतो की ऑर्गनायझेशन आहेत त्या मॅनेजमेंट त्यातला आपण म्हणतो. आणि त्या प्रत्येकजण आपापल्या मॅनेजमेंटने काही ना काही विशेष असतं. तसंच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका प्रकारे जे मॅनेजमेंट म्हणू आपण ते मॅनेजमेंट आपल्याला फड परंपरेमध्ये पाहायला भेटतं. ही सगळी मॅनेजमेंट आहे किंवा फड परंपरेने जी काही रचना पूर्वीपासून लावली त्यामुळे आपला वारकरी संप्रदाय अनेक दशकांमध्ये किंवा अनेक शतकांमध्ये तो वाढत गेला किंवा त्याचा विस्तार झालेला आहे. नवे 400, 500 वर्षाच्या ज्या काही आपल्या भजनाच्या चाली आहेत, आपल्या भजनाच्या ज्या काही ठेवणी आहेत त्या सगळ्या टिकून आहेत. त्याचबरोबर आपल्या संतांचे समाधी सोहळे आहेत, आपल्या संतांचे उत्सव आहेत, वेगवेगळ्या तीर्थावरती जाऊन ते करणं आहे, हे सगळं आपल्या फड परंपरेने टिकवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान संत नामदेव महाराजांचं आहे. त्यांच्यापासून आपली कीर्तन परंपरा, जी वारकरी कीर्तन परंपरा आपण म्हणतो ती सुरू झाली. आणि नामदेवरांनीच सुरुवातीला आपला फड चालवलेला आहे. आद्य फडकरी जरी आपण म्हटलं तरी चालेल की नामदेवरांनी फड परंपरा सुरू केली. फडाचा प्रकार काय आहे किंवा फडामध्ये जे काही मॅनेजमेंट आहे ते अशा पद्धतीने आहे. पूर्वीच्या काळामध्ये अनेक ज्या दिंड्या होत्या त्या दिंड्या पंढरपूरला म्हणा, आळंदीला म्हणा किंवा देहूला ज्यावेळेस ते उत्सवासाठी जात त्यावेळेस ते आपल्या गावावरून ते थेट पंढरपूरला पोचत.
आणि पंढरपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी एका ठिकाणी ते सर्वजण एकत्र येत आणि एकत्र आल्यानंतर म्हणजे 100 गावच्या दिंड्या एका ठिकाणी एकत्र येत आणि एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी फड भरत, त्यालाच आपण काय म्हणतो फड भरत. आणि फड भरल्यानंतर त्या ठिकाणी जो फडाचा प्रमुख आहे, मग त्यावेळेस संत नामदेव महाराज फडाचे प्रमुख असतील, त्यांनी 100 गावच्या दिंड्या एकत्र करणं असन, त्या ठिकाणी कीर्तन भजन करणं असन, कीर्तन भजनाच्या माध्यमातूनच सर्व लोकांपर्यंत प्रबोधन करणं असन, हे त्यावेळेस करणं आहे. आणि त्यानंतरून मग नगर प्रदक्षिणा असन, त्यानंतरून अनेक संतांच्या उत्सवाला जाणं असन, हे त्यावेळेस नामदेवरायांनी ही फड परंपरा चालवलेली आहे. ती थेट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पंतो वासुदेव महाराज देवकर, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्याच परंपरेतले वासुदेव महाराज देवकर यांनी पुन्हा त्या फड परंपरेला आणखीन विस्ताराने किंवा आणखीन विस्तार त्याचा केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील मल्लाप्पा वास्कर हे सुद्धा यांनी सुद्धा आपल्या फड परंपरा आणखीन उजाळा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आज आपण जी पाहतो फड परंपरा आणखीन विस्तारलेली आहे. मग टेंभुकर आसन, शिरवळकर आसन, आजरेकर असतील, मग त्याच्यामध्ये आणखीन फड परंपरा आहे की देवकरांचे अनेक फड आहेत, पुन्हा वास्करांचे आहेत. अशी फड परंपरेचा विस्तार होत गेला. आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तेलंगणा आसन, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे जे काही राज्य आहेत, मग तेलंगणा आसन, कर्नाटक आसन, तमिळनाडू आसन, त्याचबरोबर आंध्र प्रदेश आसन, वरती गुजरात आसन, MP आसन, याही भागामध्ये आपली फड परंपरा आपल्याला पाहायला भेटते. आणि असा मोठा विस्तार फड परंपरेचा मागच्या जवळजवळ 700-800 वर्षामध्ये झालेला आहे. तो विस्तार आजपर्यंत किंवा ती परंपरा आजपर्यंत टिकलेली आहे. आणि जो आपण आज शुद्ध वारकरी म्हणू किंवा शुद्ध वारकरी परंपरा जी आपल्याला ओळखता येईल, तर ती आपल्या फड परंपरेची आहे.